रत्नागिरीमध्ये घडलेली गोवंश हत्येची घटना ताजी असतानाच काल रात्री दापोलीत देखील ही संभाव्य घटना दक्ष नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली आहे। तालुक्यातील वळणे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीयुत नरेश नारायण मोहिते यांच्या दक्षतेमुळेच ही घटना उघडकीस आली असून याबाबत श्रीयुत नरेश मोहिते यांनीच दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे। दरम्यान काल सायंकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 10:30 वाजेपर्यंत घडलेल्या या घटनेच्या पोलिसी चौकशीची प्रक्रिया आज पहाटे 3:30 वाजेपर्यंत चालू होती। या दरम्यान दापोली आणि दाभोळ परिसरातील जवळपास 400 ते 450 नागरिकांनी दाभोळ पोलीस स्टेशनला धाव घेतली। संबंधितांवर तात्काळ कारवाई व्हावी आणि संशयिताला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी देखील या जमावाकडून केली जात होती। दरम्यान या घटनेत दापोलीमधील टेटवली मोहल्ला येथे राहणारे मुदस्सर अब्दुल रऊफ मागजनकर आणि वळणे बौद्धवाडी येथे राहणारे सुरेश गणपत मोहिते या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील 4 चाकी वाहन आणि अंदाजे एक 4 वर्षे वयाचा गावठी बैल असा मुद्देमाल जप्त केला आहे। या संपूर्ण घटनेमुळे दाभोळ पोलीस स्टेशनमध्ये काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। मात्र दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक आहिरे आणि दाभोळ सागरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमोल गोरे यांनी कमालीच्या कौशल्याने ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली होती। या संपूर्ण घटनेच्या प्रत्यक्षदर्शी नागरिकांशी आम्ही संवाद साधला। नमस्कार, मी श्याम दाभोळकर। आज सायंकाळी जवळजवळ 8:15च्या दरम्याने गावरे बौद्धवाडी दापोली येथील एका संशयित आरोपीला बैल तस्करी करताना पकडण्यात आले आणि ते बैल तस्करी करताना पकडण्यात आल्यानंतर आम्हाला दाभोळमधील सर्व हिंदू ग्रामस्थांना समजल्यानंतर आम्ही त्वरित समजल्यानंतर जवळजवळ दाभोळ येथील 400 ते 500 हिंदू बांधव पोलीस स्टेशनला हजर राहिलो आणि जिथपर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करत नाही तिथपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर गदारोळ करत राहिलो होतो आणि पोलिसांनी आता त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले आहे। API अमोल गोरे हे तपास करत आहेत। आता तपासाचे काम सुरू आहे आणि पंचायतीचा काम देखील सुरू आहे आता, आणि त्याकडे आमचं अगदी जातीने लक्ष आहे। दरम्यान या घटनेची माहिती कळल्यानंतर शिवसेना आणि भाजपाच्या काही तालुका पदाधिकाऱ्यांनी तात्काळ दाभोळ येथे जाऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करत जमावाला शांततेचे आवाहन केले। शिवसेनेचे दापोली शहर प्रमुख प्रसाद रेळेकर यांनी देखील रात्री उशिरा दाभोळ येथे जाऊन घटनेची माहिती घेतली आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। दरम्यान या प्रकरणात अत्यंत कौशल्याने ही परिस्थिती नियंत्रणात ठेवून पुढील अनर्थ टाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानत जनतेने दाखवलेल्या संयमाचे आणि दक्षतेचे देखील रेळेकर यांनी कौतुक केले। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।